नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताई, अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश आलेला आहे आणि खास करून सेविका ताईंनी आता या पद्धतीने काम करायचं आहे, जेणेकरून जे आपल्या अंगणवाडीतील बालके आहेत या बालकांना पुढील त्यांच्या कार्यकाळासाठी कोणतीही अडचण येणार नाही। एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर महिला व बाल विकास विभागाकडून आलेली आहे। ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा ताईंनो, माहिती काय जाणून घ्या। बघा, अंगणवाडी केंद्रामधून बघा विषय याचा खूप महत्त्वाचा आहे। अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेणारा म्हणजे पहिलीला आता आपली एप्रिल मे मध्ये मुलांचं पहिलीला ऍडमिशन सुरू होईल, तर त्या मुलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपले पहिलीला जाणारी मुले असतील तर त्या मुलांसाठी आपल्याला बघा खाली प्रमाणपत्र दिले आहे, या पद्धतीने प्रमाणपत्र बनवून घ्यायचं। मी तुम्हाला सर्व डिटेल्स मध्ये सांगणार आहे की ही माहिती कशा पद्धतीने करायची। जरी हा GR 24/9/2025 असला तरी आमच्या सुपरवायझर मॅडमने आता आम्हाला तो GR पाठवलेला आहे आणि यानुसार आपण कार्यवाही करायची आहे, जेणेकरून आपल्याला पहिलीच जाणाऱ्या मुलांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना योग्य ती माहिती त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी भेटावी। तर बघा ताईंनो, प्रमाणपत्र तुम्ही माहिती काय ते पाहू शकता। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून आलेले हे परिपत्रक आहे, खूप महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे। दिनांक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आहे। जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व, म्हणजे ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका असू द्या किंवा शहरी भागातील असू द्या, सर्वांनी हे काम करूनच घ्यायचं आहे। विषय खूप महत्त्वाचा आहे। अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ECC प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि त्यांना ते प्रमाणपत्र देणे का गरजेचं आहे हे आपण अगोदर जाणून घेऊया आणि मी तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा देणार आहे। तसेच प्रमाणपत्र कसे बनवायचे हे देखील आपण पुढे बोलणार आहोत। तर बघा ताईंनो, संदर्भ क्रमांक 1 नुसार अंगणवाडी केंद्रामधून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना अर्थात औपचारिक शालेय शिक्षण प्रणालीमध्ये मुलांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी तसेच सदरील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण घेतलेले आहे याची निश्चिती करण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्व शालेय शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र मुलांना विद्यारंभ हे प्रमाणपत्र दिले जाईल, याची खात्री करण्याबाबत केंद्र शासनाने महिला व बाल विकास विभागाला याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचाच हा परिपत्रक आहे। विद्यारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक असणार आहे, जसं मुलांचा हजेरी क्रमांक असतोय त्या पद्धतीने आपल्याला त्या प्रमाणपत्राला नंबर द्यायचा आहे। आपला हा नंबर 10 नंबर असणार, म्हणजे 10 अंकी नंबर असणार आहे, ज्यामध्ये पहिले 4 अंक हा अंगणवाडी केंद्राचा कोड असणार आहे आणि पहिले 4 क्रमांकामधील म्हणजे जे आपण नंबर बनवणार आहे त्या नंबर मध्ये पहिले 4 अंकी जो असणार आहे तो अंगणवाडीचा कोड असणार आहे। त्याच्यानंतर अपार ID म्हणजे आपण मुलांची जी अपार ID बनवलेली आहे त्या ओळखपत्राचे शेवटचे 4 अंक तयार करून घ्यायचे आहे आणि जे वर्ष आता समजा आता 2025 ला म्हणजे 2025-26 म्हणजे आता 26 ला त्यांनी पूर्ण केले, हे म्हणजे पहिल्या जाण्यासाठी ही मुले 2026 ला पात्र झालीत, तर त्या मुलांचे शेवटचे 2 अंक घेऊन हा 10 अंकी नंबर बनवायचा आहे। तो 10 अंकी नंबर देखील कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून मी म्हणते व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, सदरील प्रमाणपत्र प्रमाणित केले म्हणून संबंधित अंगणवाडी सेविकेची आणि संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांची स्वाक्षरी त्या प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे। सदरील विद्यारंभ प्रमाणपत्रांचे दस्तऐवजीकरण कशा पद्धतीने करावे याबाबत पुढील सूचना येईपर्यंत अंगणवाडी स्तरावर रजिस्टर करून त्याची नोंद करून ठेवायची आहे। तसेच विद्यारंभ प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे अपार ID, बघा अपार ID खूप महत्त्वाचा आहे। अपार ID संदर्भ क्रमांक 2 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे तयार करायचं, तदनंतर विद्यारंभ प्रमाणपत्र देण्याची आवश्यक ती कार्यवाही करायची आहे। विद्यारंभ प्रमाणपत्र प्रदान केल्याची माहिती पुढील नमुन्यात या कार्यालयात दिनांक बघा 30/9/2025 पर्यंत सादर करायची माहिती आली होती। ह्या ECCचं प्रमाणपत्र आलं होतं त्याच्यासोबत द्यायची होती, परंतु आता आपल्याला हे प्रमाणपत्र मुलांचं आपलं शैक्षणिक वर्ष संपताच म्हणजे पहिलीच्या वर्गात मुले आता ही जाणार, एप्रिल पासून ही मुले आपल्याजवळ येणार नाहीत अशी माहिती समजतात, म्हणजे ती मुले पहिलं जाणार त्या मुलांना हे प्रमाणपत्र द्यायचं आहे। तर बघा,
प्रमाणपत्राची संख्या आपण एक रजिस्टर बनवायचं आहे, त्या रजिस्टर मध्ये असं आपण रकाना आखून घ्यायचा आहे, किंवा आपले ECCचं रजिस्टर असते याच्यामध्ये देखील आपण ही माहिती लिहू शकता. या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. आखून घेतल्यानंतर इथे 1 नंबरला अनुक्रमणिकामध्ये 1 2 3 काय असेल ते आकडे टाकायचे. बालकाचे इथं नाव टाकायचे आहे. विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक जो मी तुम्हाला सांगितला कसा बनवायचा तो बनवायचा आहे. स्टार्टिंगला बघा इथं काय करायचं आहे, जसं की इथं सांगितल्याप्रमाणे यांनी स्टार्टिंगला काय सांगितलंय, अंगणवाडीचा कोड. समजा आपला अंगणवाडीचा कोड असा आहे की आमच्या तर अंगणवाडीचा 27 आहे, 27 526 आहे, तर आपल्याला 4च अंकी घ्यायचे फक्त 27 52. ओके. आता आपल्याला घ्यायचा आहे मुलाचा अपार आयडी, म्हणजे अपार आयडीचे शेवटचे 4 अंक. तर शेवटचे 4 अंक अपार आयडीचे काही असू द्या, जसं की मी एका मुलाचे टाकून बघते, 6153 आहे, हा अपार आयडी क्रमांक टाकला. आता त्या मुलाने अंगणवाडी, तिसरा ऑप्शन महत्वाचा आहे बघा. आता तिसऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पुढील 2 अंक कशा पद्धतीने घ्यायचे आहेत बघा. पुढील 2 अंक प्रमाणपत्र तयार करण्यासाठी म्हणजे प्रमाणपत्र तयार केलेल्या शेवटच्या वर्षाचे 2 अंक. म्हणजे आता आपण 2026 मध्ये हे प्रमाणपत्र तयार करत आहोत, त्यामुळे इथं शेवटी इथं 2000 म्हणजे 2026 नाही येणार, फक्त इथं आपण 26 लिहून टाकायचं. या वर्षी सगळेजण हे प्रमाणपत्र बनवणार, त्यामुळे इथं सगळ्यांचं शेवटी इथं 26 येणार आहे. व्यवस्थित त्यांना माहिती ऐकून घ्या. इथं आपल्या 4 अंकी आपल्या अंगणवाडीचा स्टार्टिंगचा जो काही कोड असेल तो टाकून घ्यायचा. त्या मुलाचे अपार आयडीचे शेवटचे 4 अंक टाकून घ्यायचे आणि शेवटचं ते वर्ष 2000 म्हणजे 26 फक्त टाकून घ्यायचं, 2000 टाकायची गरज नाही. तर या पद्धतीने करून घ्यायचं. पुढचं बघा, अंगणवाडी केंद्रामध्ये प्रवेश केल्याची तारीख. आता आपण अंगणवाडीमध्ये मुलांचा प्रवेश कधी घेतो, तर मुलांचा प्रवेश आपण मुलांचा जन्म झाल्यानंतरच घेतो. मग आपण जन्मतारीख देखील टाकू शकतोय. गरोदर आई असताना ते प्रमाणपत्र आईच झालं, म्हणजे ते आई असते त्यावेळेस त्यांचं काही अपार आयडी बनत नाही. त्यामुळे मुलांच्या आपण ज्यावेळेस मुलं आपल्या 0 ते 6 वर्ष वयोगटात येतात त्यावेळेस तो नंबर तारीख इथं टाकायची आणि त्यांचं वय टाकायचं. आता इथं आपल्याला पुढची महत्वाची माहिती बघा. आपल्या अंगणवाडी केंद्राचा जो काही नंबर आहे 27 526 त्याच्या पुढे काय असेल ते नंबर टाकून घ्यायचा. आपल्या प्रकल्पाचं नाव टाकायचं, जिल्ह्याचं नाव टाकायचं, राज्याचं नाव टाकायचं आणि शेवटच्या कॉलम मध्ये अंगणवाडी सेविकांचे नाव, जे काय आपलं नाव असेल ते पूर्ण टाकून घ्यायचं. आणि जास्त मुले नसतात पहिलीच जाणार आहे, प्रत्येक वर्षी एक 4 ते 5 मुले, म्हणजे पटानुसार आपल्या मुलं निघत जातात. 5 ते 6 मुले किंवा कुठे जास्त असतील त्यांनी या पद्धतीने हे प्रमाणपत्र बनवून घ्यायचं. प्रमाणपत्र कदाचित आपल्याला शासनाकडून भेटतील किंवा न भेटतील याच्या संदर्भात अजून माहिती आलेली नाहीये, पण आपल्याला हे वरील माहिती मिळेपर्यंत आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, अजून आपल्यापर्यंत योग्य ती माहिती येईपर्यंत आपण ही माहिती आपली तयार करून ठेवायची. हा जो कॉलम आहे आपल्या ECCचा, हा कॉलम आपण या वर्षीचा तयार करून घ्यायचा. या वर्षीमध्ये आपली किती मुले जाणार आहेत, 4 जाऊ द्या, 5 जाऊ द्या, 8 जाऊ द्या, पहिलीला जाणारी फक्त त्या मुलांचा हा कॉलम आपला तयार असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्यांना हे प्रमाणपत्र देणे सोपे जाईल. तर आता आपण हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने असणार हे जाणून घेऊया. तर बघा ताईंनो, या पद्धतीने आपलं हे प्रमाणपत्र असणार आहे. या प्रमाणपत्राची PDF मध्ये तर आपल्याला असंच आलेलं आहे. तर आपल्याला इथं कशा पद्धतीने माहिती भरायची जाणून घ्या. तर बघा इथं स्टार्टिंगला आपल्याला जिथं बालकांचा अपार आयडी क्रमांक टाकलेला आहे म्हणजे लिहिलेला आहे तिथं पूर्णपणे अपार आयडी क्रमांक लिहायचा. त्याच्यानंतर इथं प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे जो आपण 10 अंकी जो प्रमाणपत्र क्रमांक बनवलेला आहे तो इथं टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा बालकाचे संपूर्ण नाव, जे काही बालकाचे आधार कार्डवर नाव आहे तेच नाव इथे येणे गरजेचं आहे. बालकाची जन्मतारीख टाकायची, आई वडील किंवा पालकांचे नाव इथं टाकायचे, त्यांचा हा मुलगा आहे मुलगी आहे की पाल्य आहे हे टाकून घ्यायचं. आणि दिनांक म्हणजे कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत अंगणवाडीमध्ये म्हणजे अंगणवाडी केंद्राचे नाव इथं आपल्या अंगणवाडीचे नाव टाकायचं, प्रकल्पाचं नाव टाकायचं, जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि राज्याचं नाव टाकायचं. येथील अंगणवाडी केंद्रात पूर्व बाल्यावस्था काळजी व शिक्षण यशस्वीरित्या प्राप्त केलेलं आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. आणि हे प्रमाणपत्र बघा इथं आपल्या सुपरवायझर मॅडमच्या सहीनेच हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. इथं बघा वरच्या बाजूला आपल्याला प्रमाणपत्र देण्याची तारीख कशी लिहायची बघा, ते दिनांक महिना आणि वर्ष या पद्धतीने लिहायचे आहे. त्याच्यानंतर बघा
द्वारे प्रमाणपत्र म्हणजे इथं वरच्या बाजूला अंगणवाडी सेविकेंची सही असणार, खालच्या 2 नंबरला बघा अंगणवाडी सेविकेंचे नाव व मोबाईल नंबर असणार, 3 नंबरला बघा अंगणवाडी क्रमांक असणार, त्याच्या खाली मुख्य सेविकेंची म्हणजे सुपरवायझर मॅडमची सही असणार आणि त्याच्या खाली सुपरवायझर मॅडमचं नाव असणार. या पद्धतीने आपल्याला हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. कदाचित आपल्याला हे प्रमाणपत्र सरकारकडून प्राप्त होतील किंवा न होतील त्याच्याबद्दल अजून माहिती भेटलेली नाहीये. परंतु प्रमाणपत्र द्यायचं म्हणजे जे डिजिटलच असणे आवश्यक आहे. हे झेरॉक्स टाईप आलेलं आहे, त्यामुळे हे प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकताय. तरी देखील अजून मी सुपरवायझर मॅडम कडून माहिती घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि वर सांगितल्याप्रमाणे बघा, मी इथं सांगितल्याप्रमाणे इथं बघा, इथं मी सांगितल्याप्रमाणे हा रकाना आखून या वर्षीसाठी तरी जेवढी बालके आपली पहिलीला जाणार आहे त्यांच्यासाठी आपण हे काम करून घ्यायचंय. प्रमाणपत्राबाबत आपण बघूया मॅडम काय म्हणते. नवीन अपडेट आले तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार. तुम्ही देखील तुमच्या सुपरवायझर मॅडमना विचारा की प्रमाणपत्र तुम्ही डिजिटल म्हणजे कलर प्रमाणपत्र देणार आहात का, जेणेकरून तुम्हाला सही करून त्या मुलांना ते प्रमाणपत्र देण्यात येईल आणि मुलांना किती आनंद होईल अशा प्रकारे प्रमाणपत्र भेटल्यानंतर. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या सुपरवायझर मॅडमना विचारा. मी देखील आमच्या मॅडमना विचारून माहिती तुम्हाला पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आणि ही माहिती ताईंनो अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही ताईंनो तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा. मी प्रत्येक ताईंची कमेंट वाचत असते, त्यांना उत्तर देत असते. हे माझ्या सर्व ताईंना माहिती आहे. धन्यवाद.